उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती नाही। मंत्रीपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून लॉबिंग सुरू। काल धनंजय मुंडेंनी खासदार प्रफुल्ल पटेलांची भेट घेतली तर सुनील तटकरेंशीही फोनवरून चर्चा केली। पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचीही दहशत कमी करायला हवी। मामी सारंगी महाजन आक्रमक। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपली। मामी सारंगी महाजनांचा गंभीर आरोप। सारंगी महाजन या दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण आणून जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू। पुरावे नसताना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जातंय, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप। अंजली दमानियांकडून ट्विट करत लक्ष्मण हाकेंना प्रत्युत्तर। हाकेंचे वाल्मिक कराड आणि हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडांसोबतचे फोटो दमानियांकडून ट्विट। राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये उद्या काम बंद आंदोलन। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध। सत्तेत जाणार नाही, विरोधातच राहणार, पराभव झालाय, आता पुन्हा लढण्याची तयारी ठेवा। शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घराणेशाहीला थारा न देण्याची भूमिका। शरद पवार अजित पवार पुन्हा एकाच मंचावर येणार। बारामती 16 तारखेला होणाऱ्या कृषी प्रदर्शनाला पवार दादा एकत्र येणार। पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, माणिकराव कोकाटेंनाही निमंत्रण। बाप लेकीला सोडून सोबत या, तटकरेंची पवारांच्या खासदारांना ऑफर। सूत्रांची माहिती। जितेंद्र आव्हाडांकडूनही खुलासा, मात्र सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या। 10 तारखेला पत्रकार परिषदेत खुलासा करणार, तटकरेंचं स्पष्टीकरण। सकाळी राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर मंत्री आशिष शेलारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। पालिका निवडणुकीत भाजपासोबत जाण्याचे राज ठाकरेंचे संकेत दिल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणी 5वी अटक। शिवसेना शिंदे गटाच्या दिलीप वागसकरला अटक। हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप। 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरीत 4 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी। दर्शन पास काउंटर जवळील घटना। 4000 भाविक रांगेत असल्याची माहिती।